ओके. सगळ्यात महत्त्वाची आता सर्वांच्या करता आनंदाची बातमी, की पहिल्यांदाच डी-एक्सएलमध्ये एवढे सगळे प्रॉडक्ट ॲट अ टाईम लॉन्च झालेत. एवढे प्रॉडक्ट ॲट अ टाईम कधी लॉन्च होत नव्हते. तर आज मला वाटते, की टोटल 6 प्रॉडक्ट आपल्याकडे लॉन्च झालेत. आणि एक विचार केला तर अगदी सुरुवातीच्या काळामध्ये डी-एक्सएल फक्त आर-जी-जेलने सुरू झालं होतं आणि ते बघता-बघता आपल्याकडे आता 70 प्रॉडक्ट आलेत. आणि जसं-जसं आपल्याकडे सगळे प्रॉडक्ट येतायत, त्या सगळ्यांचं महत्त्व एकच आहे, की आपण सगळे ते यूज्ड टू झाले पाहिजेत. म्हणजे आपण ते वापरायला पाहिजेत. आपला अनुभव यायला पाहिजे आणि आपण जेवढे सगळेच्या सगळे प्रॉडक्ट लोकांना नेऊन शेअर करू, दाखवू, समजावून सांगू, त्यातनं 2 फायदे होतील. डी-एक्सएल ब्रँड घराघरात पोहोचायला लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे डी-एक्सएल ब्रँड घरात पोहोचला, लोकांनी तो वापरला, लोकांचा त्याच्यावरती विश्वास बसला, नंतर लोकं कामाला लागतील. त्याच्यामुळे आज जे आपल्याकडं 5 ते 6 प्रॉडक्ट आलेत, त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं एक आहे मसाला टी. त्याच्यानंतर मोरिंगा नावाच्या कॅप्सूल आलेत सप्लिमेंट. ते शेवग्याच्या झाडापासून बनवतात. त्याच्यानंतर नोनीच्या कॅप्सूल आल्यात. नोनी जे आपलं टॉनिक होतं, त्याच्या गोळ्या पण आल्यात. म्हणजे ज्यांना शक्य नव्हतं, की बाबा टॉनिक कुठनं घ्या, एवढे पैसे जास्त आहेत, आम्ही कुठे ठेवायचं, कधी गरम पाणी करायचं, डायरेक्ट गोळ्या खाल्ल्या तरी चालतील. त्याच्यानंतर आला एक मल्टी क्लीनर. मल्टी क्लीनर म्हणजे आपण असं म्हणूया, की ते फरशी पुसायला, गाड्या धुवायला, त्याच्यानंतर कंपनीतले डाग असतात, ऑइलचे, ग्रीसचे डाग काढायला, इंडस्ट्रियल वॉशिंग असं पण तुम्ही ते करू शकता. आणि 2 प्रकारचे मध आलेत. एक आहे तुळशीचा मध आणि एक आहे सगळ्या फुलांचा मध. असे 6च्या 6 प्रॉडक्ट आपल्याकडे आलेत आणि हे 6 प्रॉडक्टची गरज घराघरापर्यंत जाऊ शकतं. म्हणजे अगदी तुम्ही अशी एखादी फॅमिली पाहिली, ज्याला डी-एक्सएलचा आबाकडं माहीतच नव्हता. गॅरंबा पण माहीत नाही. पण तिथं ह्या 6 प्रॉडक्टनी पण आपण धमाल घालवू शकतो आणि मोठ्यात मोठा आपण बिझनेस तो कन्व्हर्ट करू शकतो. तर आता आपण वन बाय वन जर प्रॉडक्ट तुम्हाला पाहायचं झालं, तर आपण सगळ्यात पहिलं प्रॉडक्ट आपण गोडनी सुरुवात करायची आहे की नाही? म्हणजे दिवसाची सुरुवात गोड व्हावी, तसं आपण पहिल्यांदा बघूया एक मल्टी फ्लोरा हनी. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा जो मध आहे, हा मध आहे 250 ग्रॅमची बॉटल आहे. जर तुम्हाला आत्ता असं दिसत असेल, तर माझ्याकडे हा बॉक्स आहे हातामध्ये आणि हा बॉक्स जर तुम्ही बघितला, तर याच्यामध्ये आपण आत्ता जर हे लॉन्चिंग केलं, तर इथं वरती असं तुम्हाला हे दिसेल आणि याच्यामध्ये तुम्हाला अशी एक बॉटल आहे. मल्टीफ्लोरा हां, मल्टीफ्लोरा हा आहे. हा तुळशी झाड आहे. तर हे जे त्यांनी दिलंय, सगळ्यात महत्त्वाचं, तर ही अशी बॉटल आहे मधाची आणि हा जो मध आहे, हा मध 250 ग्रॅमचा मध आहे, सगळ्यात महत्त्वाचं. आणि हा जो मध आहे, हा मधचे फायदे प्रचंड आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं, की हा जो मध आहे आपल्याकडं आणि दुसरा मध आहे तुळशीचा मणी. तुळशीचा जो मध आहे, हा फक्त तुळशीच एकत्र वाढवून त्याच्यावरची फुलं आणि तिथल्या मधमाशा, अशा करून फक्त तुळशीचा मध आत्ता आपण कुणी पाहिलेला नाही बऱ्याच लोकांनी आणि हा आहे सगळ्या फुलांचा मध. तर सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, हे मध हे खूप आयुर्वेदामध्ये म्हणजे आपण म्हणू औषधी तत्व मानलं गेलंय. आपण नॉर्मली कधी गावाकडे कधी मधाचं पोळं पकडलंय आणि कधी मध खाल्लाय तेवढाच मध. नॉर्मली आपल्या खाण्यामध्ये तो मध राहत नाही. आणि आपण जो मध डी-एक्सएलनी तुम्हाला दिलाय हा स्ट्रेट फ्रॉम द हाईव म्हणजे मधाच्या पोळ्यातनं मध डायरेक्ट काढून आपल्यापर्यंत आलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं आणि हे 2 मधाच्या भरण्या आपल्याकडे आल्यात. त्याच्यातलं जो तुळशीचा मध आहे. हा तुळशीचा मध कशा-कशाला वापरला जातो? तर सगळ्यात महत्त्वाचा हा खूप औषधी आहे. याचा पहिला फायदा होतो, की तुळशीचा मध तुम्ही डायरेक्ट पिलात, चमच्याने पिलात, लहान बाळ, मोठं माणूस, महिला, जेंट्स, म्हातारा माणूस, तर ज्यांना फुफ्फुसाचे आजार आहेत, म्हणजे वारंवार सर्दी होते, नाक चोंदलं जातं, सायनसचा त्रास होतो, दम लागतो, धाप लागते, ओके, नाक कोरडं पडतं, घसा कोरडा पडतो. अशा लोकांना श्वसन संस्थेकरता दररोज जर तुमच्या खाण्यामध्ये मध राहिला, तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला श्वसन संस्था चांगली व्हायला मदत मिळते. दुसरं बूस्टिंग नॅचरल इम्युनिटी रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी म्हणजे मधाने काय होतं तो पचन चांगलं व्हायला लागतं तुमची प्रतिकारशक्ती वाढायला मदत होते. प्रतिकारशक्तीची मदत म्हणजे काय?
की आपण नॉर्मली कधीतरी गरम खाल्लं त्रास होतो, थंड पिलं त्रास होतो, तिखट खाल्लं त्रास होतो, अति गोड खाल्लं दातात कळ मारायला लागते. असं ज्या काही गोष्टी आपण करतो ना, आपल्या खाण्यामध्ये जर मध असेल ना, तर आपल्या सगळ्या आतल्या रक्तवाहिन्यांना, आतड्यांना एक कोटिंग होतं, कोटिंग. आणि त्या कोटिंगमुळे काय व्हायला लागतं, जे प्रतिकारशक्ती वाढण्याला मदत मिळते. दुसरं, असिस्टिंग इन डायजेशन, म्हणजे ज्याला अंगी भूक लागत नाही किंवा खाल्लेलं पचतच नाही, किंवा आपण असं म्हणू की खातो भरपूर पण त्याचं वेट गेन होत नाही, तर अशा लोकांच्या किंवा जेवलं की जुलाबच होतात, असं जे त्रास असतील त्या लोकांच्या खाण्यामध्ये दररोज मध असायला पाहिजे. आणि तुळस अशी आहे की ही गोष्ट प्रत्येक हिंदू संस्कृतीमध्ये घराघरामध्ये आपण तुळशीची पूजा करतो, हे खूप आयुर्वेदिक आहे. त्याच्यानंतर एलिव्हेटिंग एनर्जी लेवल, म्हणजे तुमचा थकवा कुठल्या कुठले पळून जाईल, तुम्ही थकणार नाही. हे तुम्ही सकाळ सकाळी अगदी गार पाण्यात टाकून पिऊ शकता. डायरेक्ट 2 चमचे, मी तर म्हणतो मध प्या. ओके, त्याच्या वरतून तुम्ही असं कोमट म्हणजे कोमट थोडंसं पाणी पिले तरी चालेल. उकळलेलं पाणी आणि मध एकत्र घ्यायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या लोकांचं डोकं गच्च होतं, अंग गच्च होतं, फटिगनेस येतो, अचानक त्रास व्हायला लागतो, डोळ्यातनं पाणी पाणी निघायला लागतं, हे ज्या लोकांना जे कुठले त्रास असतील, ओके, हे सगळे त्रास ज्या लोकांना असतील त्या लोकांचे त्रास यांनी चांगल्यात चांगले कमी व्हायला लागतील. त्यामुळे सगळ्यात मोठा फायदा काय, की तुम्हाला जे डायजेशनचे त्रास असतील, ते डेली स्ट्रेस सगळे कमी व्हायला मदत व्हायला लागेल. तर हा तुळशीचा मध आहे, 250 ग्रॅम आहे, आणि आपण तो दररोज रेग्युलर घेऊ शकतो. दुसरा जो मध आहे तो डीएक्सन मल्टीफ्लोरा हनी, म्हणजे सगळ्या प्रकारची फुलं आणि त्या फुलांच्या त्यांनी अगदी मधुमक्खी पालन, म्हणजे माशा आपण कसं म्हणतो मधुमक्खी पाळल्यात आणि त्याच्यानंतर मधाची पोळी तयार केली आणि त्याच्यापासून मध काढलाय. तर सगळ्यात महत्वाचं, ह्याचा दैनंदिन वापरामध्ये दररोज उपयोग होतो, त्याचे विविध उपयोग आहेत. सगळ्यात महत्वाचं, याच्यामध्ये खूप प्रकारचे पौष्टिक घटक, म्हणजे प्रत्येक मधातला मधुर रस आपण म्हणूया, हे पोषक तत्व तुम्हाला मिळायला लागतील. त्याच्यानंतर इट्स अ नॅचरल अँटीऑक्सिडंट. अँटीऑक्सिडंट म्हणजे काय, समजा आता मी चुकून आईस्क्रीम खाल्लीये, चुकून वडापाव खाल्लाय, चुकून माझ्या खाण्यामध्ये काहीतरी शिळं अन्न आलंय आणि माझ्या बॉडीमध्ये ऑक्सिडेशन व्हायला लागलंय, पॉयझन तयार व्हायला लागले, तर ती पॉयझन तयार व्हायची क्रिया थांबवतं, त्याला पॉज करतं आणि त्याला विषारी घटकांना नॉर्मल स्वरूपामध्ये कन्वर्ट करायला लागतं, त्याला म्हणतात अँटीऑक्सिडंट. त्यामुळे मध जर तुम्ही खाल्ला ना, तर तुमच्या दैनंदिन आतल्या बॉडीमध्ये जो काही बिघाड होतो ना, तो बिघाड होऊ दिला जात नाही. इट बॅलन्स्ड फ्लेवर प्रोफाईल, म्हणजे सगळ्यात महत्वाचं की ह्याचा सुगंध छान, मध तुम्हाला एक टेस्ट चांगली मिळायला लागेल आणि त्याचा फ्लेवर सुद्धा खूप चांगला आहे. आणि एवढंच नाही तर तुमच्या खाण्यामध्ये दररोज मध राहिला तर तुमच्या त्वचेला ग्लो येतो, तुमची त्वचा रखरखीत कोरडी वाटत नाही, तुमचे केस कोरडे वाटणार नाहीत. ओके, जुन्या आपण बघतो ना कधी कधी पांडुरंगाला अभिषेकाला मदानी आंघोळ, जे मदानी आंघोळ घातली रे, दह्याने आंघोळ घातली रे. तुम्ही देवाला आंघोळी घालताय, पण आपण कधी आंघोळी केल्या का मदानी दह्यानी? कधी केल्या नाहीत ना, आपण फक्त काकड आरती केली, अभिषेक केला. तसं ऍक्च्युली तुम्ही इनटेक जरी केलं तरी तुमची त्वचा, तुमची बॉडी सगळं चांगलं व्हायला लागेल. आणि प्रमोटिंग हार्ट हेल्थ, ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, ज्यांना छातीत चमकतं, ज्यांना एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, कोलेस्ट्रॉल, ओके, बीपीच्या गोळ्या जे सगळे लोक खातात, या सगळ्या लोकांना मधाचा फायदा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय, हे मध कोण विकते बघा, मध विकते डीएक्सन कंपनी. त्याच्यामुळे ह्याचा थेंब ना थेंब, ड्रॉप ना ड्रॉप, एकदम प्युअरनेस आहे, प्युअर मध. कारण काय माहितीये का, बाजारात जे मध मिळतात ना, ते बाजारातले मध बरेचसे गरम करतात. आणि एक लक्षात ठेवा, कुठलाही मध गरम पाण्यामध्ये घेतला किंवा गरम जर केला तर त्याच्यामध्ये कार्सिनोजेनिक एजंट तयार होतात. म्हणजे सतत सतत जर तुम्ही गरम मध खात राहिला तर तुम्हाला इन फ्युचर जाऊन कॅन्सर सारखे आजार जडू शकतात. त्यामुळं अजिबात नाही, आपल्याला अजिबात गरम केलेलं नाही, त्याच्यावरती कुठली प्रक्रिया केलेली नाही. आपल्या मधामध्ये अजिबात साखर टाकलेली नाही, जस्ट प्युअर आहे, स्वीट नेक्टर, म्हणजे अगदी मधाचं पोळं असं गोड एकदम त्याच्यातनं घेतलेलं आहे. आपण अजिबात साखर त्यात टाकलेली नाही. नो अडल्ट्रेशन, म्हणजे सगळ्यात महत्वाचं काहीतरी जुगाड केलंय आणि आम्ही त्याच्यामध्ये गोड काहीतरी टाकलंय, सिंथेटिक एजंट टाकलाय आणि मग तुम्हाला मध दिलंय, असं डीएक्सन आहे. डॉक्टर लिम
आपण असे झोपेत पण विचार नाही करायला पाहिजे, एवढं प्युअर फॉर्म मध्ये आपल्यापर्यंत आलंय. त्याच्यानंतर पोलन काउंट अबाव 9500. पोलन काउंट म्हणजे आपण म्हणू की मधमक्खी माशा, म्हणजे त्याचा काउंट सुद्धा खूप चांगला घेतलाय. आणि HMF बिलो 40, म्हणजे सगळ्यात महत्वाचं, मध जर प्युअर पाहायचं असेल तर पोलन काउंट तुमचा जास्त असायला पाहिजे, 4-4.5 वरती. आपला 9.5 आहे. HMF बिलो 40च्या खालीच असायला पाहिजे. तुम्ही 40च्या वरती जर मध HMF फॅक्टर गेला तर तो मध राहत नाही. ते सगळ्यात महत्वाचं टॉक्सिक व्हायला लागतं, आणि टॉक्सिक जर झालं तर तुम्हाला उद्या जाऊन त्यातनं आजार जडतील, मधाचा फायदाच होणार नाही. पण आपला HMF फॅक्टर जो आहे तो 40च्या खाली आहे. त्याच्यामुळं सगळ्या प्रकारच्या टेस्टला उतरलेला मध, हेल्दी सबस्टिट्यूट टू शुगर. ज्या लोकांना साखर खाऊन डायबिटीज झालाय त्यांना साखरेच्या ऐवजी मध डीएक्सनचा घेतला तर साखर शुगर वाढणार नाही. सगळ्यात महत्वाचं, गोड खाण्याचा आनंद मिळायला लागेल आणि बॉडीतली एनर्जी पण टिकायला लागेल. एवढंच नाही, कंपाइल्स विथ EU स्टँडर्ड विथ न्यूक्लिअर NMR टेस्ट, रेझोनन्स टेस्ट काहीतरी, आता मी एमचा अर्थ विसरलो. त्याच्यामुळं सगळ्यात महत्व NMR टेस्टिंग जे आहे ना, हे करतात क्वालिटी अश्युरन्स साठी. आणि हे जे क्वालिटी अश्युरन्स आहे ना, हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळं डीएक्सएननी अगदी NMR टेस्टिंग सुद्धा करून तुमच्यापर्यंत आलाय. NMR टेस्ट जर आपण बघितली तर याचं त्यांनी काय सांगितलंय माहितीये का? NMR टेस्टला ऍडव्हान्स टेस्टिंग पॅरामीटर क्वालिटी, न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स. न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स म्हणजे सगळ्यात महत्वाची ही टेस्टचं सुद्धा स्टँडर्ड घेतलेलं आहे. एवढा चांगला मध आपल्यापर्यंत आलाय, त्यामुळे मध खायला सुरुवात करा. मध का खायचा? तर पौष्टिक आहे म्हणून, अँटीऑक्सिडंट आहेत म्हणून, त्वचेचे आजार जायला मदत व्हायला लागेल, हृदयविकाराचा त्रास कमी व्हायला लागेल, श्वसन संस्थेचे आजार, दमा, बालदमा, BP, ब्रॉन्कायटिस, ठसका लागतो, कोरडा खोकला आलाय, कोरडा खोकला जातच नाही, ढास मारते कोरडी, तिथं होईल, पचत नाही, प्रतिकारशक्ती कमी आहे, अंग थकून जाते, अंगात एनर्जी नाही, या सगळ्या रोजचे ताणतणाव. अरे मध खा मस्त पैकी, भन्नाट व्हा. त्यामुळे डीएक्सनचा मध आलाय, ह्या मधाला PV पण आहेत, SV पण आहेत. त्यामुळे मध आपण घ्यायचा. टेस्ट द ट्रॅडिशन, एक्सपिरियन्स वेलनेस. का मला खायचं आहे? तर आपण सर्वांग सुंदर चांगलं निरोगी राहण्यासाठी. सगळ्यात महत्वाचं, इथं आयुर्वेदामध्ये त्यांनी काय सांगितलंय याची माहिती त्यांनी दिली आहे. ही माहिती अशी आहे की इन आयुर्वेदा यूज रॉ, म्हणजे कच्चा मध पाहिजे आपल्याला, अजिबात न गरम केलेला किंवा त्याच्यामध्ये काहीतरी कुकिंग बेकिंग सोडा असलं काहीतरी न टाकलेला मध पाहिजे. त्याच्यामुळं सपोर्टेड बाय मॉडर्न सायन्स, म्हणजे आधुनिक आताचं शास्त्र सुद्धा ह्या मधाला मान्यता देतं. आणि एक लक्षात घ्या, जेव्हा मधाला तापवला जातो, उकळला जातो, तेव्हा त्याच्यामध्ये केमिकल तयार होतं. त्याचं नाव बघा, भन्नाटच काहीतरी नाव आहे, हायड्रोझेमेथिफर ॲडिलेडिहाइड. आता केवढं मोठं नाव आहे ते, म्हणजे त्याचे स्पेलिंगच आहेत, अक्षर आहेत 15 का 16. त्याच्यामध्ये केमिकल तयार होतं आणि ते आहे कॅन्सर सारखं, कार्सिजोनिक इफेक्ट आलं, त्यामुळे टॉक्सिसिटी बॉडीतली वाढते. त्यामुळे मधाला गरम करून खायचं नाही, गरम पाण्यात प्यायचा नाही. साधं पाणी किंवा ल्युकवॉर्म वॉटर, अगदी काटा मोडलेलं पाणी, याच्यात तुम्ही मध पिऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाचं की मध गरम तर करायचा नाहीच आहे, त्याच्यामुळे केमिकल होतात. आणि एक्झाम्पल, त्याच्यामध्ये पेरोक्साइड्स वाढतात आणि पेरोक्साइड तुम्हाला आजारी पाडतील, त्रास द्यायला लागतील. आपण खाल्ला कशा करताना पडलो आजारी. त्यामुळे मध गरम खायचा नाही, आहे तसा खाल्ला तरी चालेल. हा सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगायचंय. डीएक्सएनमुळे तुम्हाला असं काहीतरी नवीन नवीन नॉलेज मिळायला लागतं, नाहीतर माहिती होतं का आपल्याला कसं? इथं बघा, त्यांनी एक तुम्हाला संस्कृत ग्रंथ दिलाय, चक्षुषम छेदी. आता बरंच काहीतरी संस्कृत वाक्य येते, याचं एक एक संधिफोड पण त्यांनी पुढं दिली आहे. सगळ्यात महत्वाचं, हा जो मध आहे हे तुमच्या बॉडीतलं इन्फेक्शन घालवतो. तुमच्या जखमा, वेदना, पोटदुखी, काहीतरी दुखतंय, त्रास होतोय, डोकं जाम झालंय, ह्याच्यात बरं करायला मदत करतो. त्याच्यानंतर तुमचे एखादं आपण म्हणतो ना, आजारी पेशी होत्या, माणूस दवाखान्यातनं बाहेर आला होता, त्याला मध दररोज खायला दिला तर तुमच्या कमजोर पेशी परत सुदृढ होण्यासाठी ते मदत करतं. अँटी इन्फ्लेमेंटरी, त्यांना पोटात आगाग मारते, छातीत जळजळ होतीये, ओके, घशात अशा आगाग पडल्यासारखी झालंय, पोटात आगाग मारते,
या लोकांनी जर मध खाल्ला तर त्यांचा अंगाचा दाह, पोटाचा दाह, आतड्यांचा दाह कमी होतो. त्याच्यानंतर जर तुम्हाला दुखत असेल तर पेन किलर म्हणून पण मध खातात बरं. अंग सुजलं असेल, पाय सुजलेत, गुडघे सुजले तर मध खा. त्याच्यामुळे तुमचे स्वेलिंग पण कमी व्हायला लागेल, दुखादुखी कमी व्हायला लागेल. इट इज अँटीसेप्टिक, औषध खाल्ल्यासारखं आहे मस्तपैकी. त्याच्यानंतर फुफ्फुसाच्या करता खूप चांगला आहे आणि श्वसन संस्था तुमच्या चांगल्या व्हायला लागतील. एवढंच नाही, ज्या लोकांना लघवीला जळजळ होते, उन्हाळे लागतात, युरिनरी ट्रॅक डिसऑर्डर, लघवी अडकते, लघवी थांबते, ज्यांना दमा आहे, ब्रॉन्कायटल अस्थमा म्हणजे खव खव करतो पण कफच बाहेर पडत नाहीये, ज्यांना जुलाब लागले, पातळ जुलाब, डायरिया झालाय, किंवा ज्यांना उलट्यासारख्या होतात, किंवा ज्यांना जेवणाची म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, नॉर्शिया आलाय, जेवण जेवंसं वाटत नाही, या सगळ्या लोकांना मधानी सुरुवात करा, गुडगुड, हे सगळे आजार कमी यायला लागतील. एवढंच नाही तर गुड फॉर द आईज अँड आयसाइट. जुन्या काळामध्ये लोक डोळ्यात मध टाकायचे, कारण ज्या लोकांचे डोळे कोरडे पडायला लागलेत किंवा डोळे ड्राय व्हायला लागतात, डोळे चुरचूर करतात, डोळे आपण सारखे चोळत राहतो, आणि एवढंच नाही तर त्यांनी असं सांगितलं की ज्या लोकांच्या बॉडीमध्ये कफदोष वाढतो, कफदोष वाढल्यामुळं तुमची कपाळाच्या तिथले सगळे नासल ट्रॅक जाम व्हायला लागतात, त्याच्यामुळे तुम्हाला अंधुक दिसायला लागतं, ब्लर व्हिजन व्हायला लागते. मग जर तुम्ही मध खाल्ला तर तुमची दृष्टी सुद्धा चांगली व्हायला लागेल. सगळ्यात महत्वाचं डोळ्यांच्या करता खूप चांगलं आहे, आणि ही ते क्लिन्सिंग प्रॉपर्टीज आहेत. डोळे क्लीन व्हायला लागतील, तुमचं कफ नाक सगळं क्लीन व्हायला लागेल, पोट साफ व्हायला लागेल, आणि माइल्ड लॅक्सेटिव्ह. लॅक्सेटिव्ह म्हणजे काय माहितीये का, लक्झरियस. म्हणजे आपण पोट साफ करायला गेलो की पटकन आपलं टॉयलेट क्लीन झालं कसं वाटतं, अरे मस्त टसा क्लीन झालो, मी पहिल्या झटक्यात ओके झालो. त्याच्यासाठी माइल्ड आणि लॅक्सेटिव्ह. तुम्ही तुमच्या नाकामध्ये खरखर वाजते किंवा तुम्हाला आगाग होते, चुरचूर करते, जे काय होत असेल ते साठी मध, मध आणि डिएक्सनचा मध, तुळशीचा मध, मल्टीफ्लोरा मध, पचन संस्था भन्नाट व्हायला लागेल. मग बघा आता सगळ्यात तुमच्या आवडीचा आयटम, MRP 500 रुपये, डिस्काउंट प्राइस 400 रुपये, 100 रुपये मार्जिन आहे. जाऊ दे मार्केटमध्ये, घराघरात, मेडिकलमध्ये, दुकानात सुरू आता मस्तपैकी MR सारखं काम करायचं. PV 135, SV 175. गावाकडे लोकांनी मध विकले, काय मिळालं का, काय नाही मिळत. इथं 100 रुपये तुम्हाला प्रत्येक बॉटल माग, शिवाय 135 PV. बॉटलच्या बॉटल जाऊ द्या, गावामध्ये भरपूर लोकांना मध मिळत नाहीत, लोक मागत फिरतात, आणि आपला क्वालिटी मध आहे. प्राइसिंग ऍज अ स्वीट ऍज अ नेक्टर. म्हणजे सगळ्यात महत्वाचं, हे अगदी मधाच्या पोळ्यासारखं तुम्हाला सर्वांग सुंदर मिळायला लागलंय. हे झालं आपला मध. आता आपलं दुसरं भन्नाट प्रोडक्ट आलंय, सगळ्यात महत्वाचं, इंडियाज लिक्विड गोल्ड. म्हणजे लिक्विड म्हणजे काय, द्रव पदार्थ, म्हणजे सोनं आलंय, सोनं. चहा सोन्यासारखा विकला जातो आपल्याकडं, तसं लिक्विड गोल्ड आलाय आपल्याकडं, बिलवर्ड चाय, मसाला टी. आणि सगळ्यात महत्वाचं, हा जो डिएक्सनचा मसाला टी आजपर्यंत असाच्या मार्केटला कुठेही आलेला नाही, आणि हा मसाला चहा प्यायला भन्नाट लागतोय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, आपण जो पहिला चहा करायचो तसाच करायचा आहे, पण याला अजिबात गुळ पण लागत नाही, याला साखर पण लागत नाही, नुसता पाण्यात पिला तरी भन्नाट लागतोय. आणि ज्याला दुधातच प्यायचंय त्याला आमचं काय म्हणणं नाही बघा, आम्ही तर फक्त पाण्यात रिकमेंड करतो. त्याच्यामुळं हा चहा फक्त पाणी उकळायचंय मस्तपैकी, अर्धा लिटर पाणी उकळलं, गॅस बंद करायचा, त्याच्यात तुम्हाला काय टाकायचं नाही, मसाले आपण सगळं टाकलेत, आणि एक चमचाभर चहापत्ती टाकून झाकण लावून ठेवायचं, नंतर चहा प्यायचा आहे तुम्हाला भन्नाट. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं काय झालंय याच्यामध्ये, जर आता आपण बघितलं, ह्याच्यामध्ये आपण लवंग टाकलीये, ह्याच्यामध्ये आपण ज्येष्ठमध टाकलाय, तुळस टाकलीये, आलं टाकलंय, वेलदोडे टाकलेत, दालचिनी टाकली, अश्वगंधा पण टाकली. जगातल्या कुठल्या चहामध्ये एवढे फ्लेवर तुम्हाला एकत्र मिळणार नाहीत, आणि ते पण टाकले डिएक्सन कंपनीनी. वर्ल्ड क्लास क्वालिटी झालीये. त्याच्यामुळं हा चहा जर तुम्ही विकायला कुठं सुरुवात केली, आणि जर तुम्ही छोटी दुकानं टाकली, आणि हा चहा जर कुणी प्यायला लागलं, 5 रुपयाला कप पण 10 रुपयाला कप, तर दुकान नाही धिंगाणा, जायका येवले प्रेमाचा बासुंदीच्या पळून जातील एका खोपच्यामध्ये, आणि फुल धिंगाणा चालेल हा मसाला टी तुमचा. त्याच्यामुळे जोर लावा आणि हा चहा द्यायला पण सुरुवात करा.
ओके, जे सकाळ सकाळी कुठले स्टॉल मांडतात, हा चहा विका. सगळ्यात महत्वाचं सिम्फनी ऑफ बेनिफिट. सिम्फनी म्हणजे काय माहितीये का? आपण कसं म्हणतो की अजय अतुल अकॅडमी आहे किंवा म्युझिशियन, आपण काय म्हणतो असा मुजिकांचा ताफा आहे, सगळा ऑर्केस्ट्रा, तसा त्याला म्हणतात सिम्फनी. म्हणजे याने किती फायदे होतात बघा. एक तर त्याच्यात आसामचा CTC वर्ल्ड क्लास चहा टाकलाय, त्यामुळे त्याचा फ्लेवर खूप चांगला आहे. सगळ्यात महत्वाचं रिफ्लेक्टिंग द रिअल सोल ऑफ इंडिया, म्हणजे हा चहा म्हणजे भारताचा आत्मा आहे. ह्या चहासाठी इंग्रज लोक आपल्याकडे आले होते, चहासाठी आपली शिकार झाली. सगळ्यात महत्वाचं तो जो आत्मा आहे ना हा चहा, त्यामुळे चहा प्यावा तर भारतीयांच्याकडे चहा प्यावा, नाही तर जगात कुठेही चहा नाही पिला पाहिजे. तर तो चहा त्या लेवलचा चहा बनलाय. ह्याच्यात टाकली अश्वगंधा. अश्वगंधाचा फायदा काय माहितीये का? सगळ्यात महत्वाचं तुम्हाला फिजिकली मजबूत बनवतं आणि ऍक्टिव्ह बनवतं. अश्व म्हणजे घोडा. घोड्यासारखा चल, किती पीव्ही करायचे, 1 तारखेला पीव्ही करायचे का, 4 मीटिंग द्यायच्या का, कुठं जायचंय, काय सांगायचंय, फोन करायचे का, मीटिंग लायचंय का, धिंगाणा म्हणजे अश्वगंधा. त्याच्यामुळे अश्वगंधामध्ये जर तुम्ही असं शेमळू सारखं करताय, बघू की करू की टाइमपास असं होत नाही, हा चहा पिला की तरतरी झिंगाटाच एक नंबर असं वाटायला लागेल. दुसरं म्हणजे याच्यामध्ये एक नाही, ह्याच्यामध्ये टाकले कार्डेमॉन म्हणजे वेलची किंवा वेलदोडा आपण त्याला असं म्हणूया. तर यांनी सगळ्यात फायदा काय होतो, यांनी होतो पोटाला. पोटाला टमी म्हणजे तुमचं पोट बरं का. टमी म्हणजे काय, तुम्ही पाळलेलं कुत्र्याचं पिल्लू नाही घरातलं. टमी म्हणजे तुमचं पोट, आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा श्वास चांगला असा डीप ब्रेथ जायला लागेल. काही लोकांना बघा तोंडाची दुर्गंधी येते, तोंडाचा वास यायला लागतो, म्हणजे याचा अर्थ अपचन होतं. पण आपला जर चहा पिला आणि त्यात वेलदोडा टाकलाय, त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं त्यांच्या तोंडाचा वास येणार नाही, पोटाला पण चांगलं व्हायला लागेल, डायजेशन चांगलं व्हायला लागेल. याच्यानंतर टाकले आलो, जिंजर म्हणजे आलो, हे पचन संस्था चांगली करायला लागेल, बिघडलेलं पोट सरळ करायला लागेल. त्याच्यानंतर थंडी बाजून आली, सर्दी कफ खोकला झालाय, त्याच्यामध्ये उबदारपणा येण्यासाठी, तुम्हाला गरम वाटण्यासाठी आलं आपण टाकतो की नाही. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं हे एक जुनी परंपरागत असोसिएशन आहे आपली, की आपल्या आल्याचा चहा आपल्याला आवडतो आपल्या आजी पणजीपासून, त्यामुळं आलं त्याच्यात टाकलेलं आहे. एवढंच नाही, लवंग पण टाकली आहे. लवंगीचा फायदा काय होतो, लवंगीमुळे एक तुम्हाला स्वाद चांगला येतो, आणि सगळ्यात महत्वाचं ज्या लोकांचे दात सळसळतात, दात दुखतात, दाढा दुखतात, दातातनं कळ मारते, तोंडाचा वास येतो, तोंडात अल्सर येतात, असे सगळे तोंडाची दुर्गंधी घालवण्याकरता लवंग हे आपल्या चहाला प्रत्यक्ष भरपूर फायदेशीर आहे. तुळशी. तुळशी काय करते, प्युरिफाईंग अँड गो टू फेन वन फील्स अंडर द वेदर. म्हणजे आपल्याला अचानक क्लायमेट चेंज होतं बघा, आता पावसाळा सुरू झालाय, आणि याच्यामध्ये जर तुम्ही आजारी पडला तर सर्दी, शिंका, सायनस चालू होतो. त्यामुळे तुळशीचा चहा पिला तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं, असं क्लायमेट अचानक चेंज झालं तर तुम्हाला त्यातनं भरपूर बरं वाटायला लागेल. त्याच्यानंतर ज्येष्ठमध पावडर टाकली आहे. ही कशा करता, आपण ज्येष्ठमधाच्या काड्या खातो बघा, तुमचा घसा चांगला व्हायला, तुमचा आवाज चांगला व्हायला, किंवा घशामध्ये तुम्हाला बोलताना काहीतरी असं दाटतोय घसा, दाटून कंठ येतो, असं जर झालं तर तुम्ही ज्येष्ठमध खाताय की नाही, तसं मस्तपैकी ज्येष्ठमधची पावडर त्याच्यामध्ये टाकली आहे. त्याच्यामुळे तुमचा आवाज चांगला यायला लागेल, चांगली गाणी म्हणाल तुम्ही, चांगलं मीटिंग जायला लागेल, लोकांना तुमच्या मीटिंग ऐकाव्याशा वाटतील, त्यामुळे आपला चहा पाजा आणि पिऊन जा. नंतर असते दालचिनी. दालचिनी ही एक मसालेदार आहे आपल्याकडं. हे काय करतं माहितीये का, तुमच्या रक्तातली साखर, डायबिटीस वाल्यांना दालचिनीचा फायदा होतो. सगळ्यात महत्वाचं, बीपीच्या लोकांना दालचिनीचा फायदा होतो. दालचिनी पावडर, याच्यात दालचिनी टाकली, त्यामुळे बीपी आणि शुगरच्या पेशंटला बिंदास आपला चहा भरपूर प्यायला सांगा, याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. चहा कसा करायचा, सगळ्यात महत्वाचं, एक मस्तपैकी अर्धा लिटर पाणी उकळा. पाणी चांगलं उकळलं की गॅस बंद, किंवा केटल तुमचं इलेक्ट्रिक काढायचं, त्यात चहापत्ती टाकून वरनं झाकण ठेवायचं, आणि 3-4 मिनिटात झाकण ठेवून झालं की कपात प्यायचा. मस्तपैकी हा प्यायला सुरुवात करायचा, भरपूर तुम्हाला फायदा व्हायला लागेल. MRP 470, डिस्काउंट प्राइस 375, 95 रुपये MRP. डीपीतला फरक 135 PV, 205 SV. जर सकाळपासून संध्याकाळपर्यंत 10-20 घरात चहा पाजत सुटला, दररोज जर तुमच्याकडनं 1 डबा 2 डबे जायला लागले, 1 डबा जरी दररोज गेला तुमचा, असं मी पकडलं साधारणपणे, तर 100 गुणिले 300, 3000 रुपये कमाई झाली.
म्हणजे काय वाईट आहे तुम्हाला? तुमचे पीव्ही पण झाले, बिझनेस पण झाला, लोकांना चहा पाजून पण झाला आणि लोक म्हणतील काय चहा राव, आमच्याकडे भन्नाट चहा असतो राव. घरात बसू नका रे, घरात बसून काय होत नसतं भावड्यांनो. रोज 2 तास मार्केटमध्ये पाहिजे. चाय, चाय, चाय पाजत फिरा. वर्ल्ड क्लास चहा आपल्याकडं आलाय. हा झाला आपला आता तिसरं प्रॉडक्ट झालं. चौथं प्रॉडक्ट धिंगाणा सगळ्यात महत्वाचं. आता आपल्याकडं आलेलं आहे नोनीच्या गोळ्या. सगळ्यात महत्वाचं इंट्रोड्युसिंग नोनी इन कॅप्सूल फॉर्म, म्हणजे गोळ्यांच्या रूपामध्ये आली. आता ज्या लोकांनी नोनीच्या बॉटल कधी घ्यायच्या, त्या कुठं ठेवायच्या, गरम पाणी करा, पाजा, गावाला कसं न्यायचं, रानात कसं न्यायचं, नोकरीच्या ठिकाणी कसं घेऊन जायचं, कंपनीत नोनी कुठनं न्यायचं, असा तो उद्योगच मिटला. त्याच्यामुळं तुमच्या कन्व्हिनियन्स करता, सुटेबल करता तुम्हाला कंपनीने आपल्याला धन्यवाद मानू आपल्या कंपनीचं. नोनीच्या गोळ्या आपल्यापर्यंत आल्या आणि मग हे काय आहे माहितीये का, डिस्कवर ट्रेजर खान आहे खान. या नोनीचे प्रचंड फायदे आहेत. नोनी तुम्ही आतापर्यंत फक्त लिक्विड फॉर्म मध्ये बघितली होती, पण आता तेच नोनी मोरिंडा सिट्राफोलिया तुम्हाला गोळीच्या फॉर्म मध्ये आलंय. आणि त्या डबीमध्ये 90 गोळ्या आहेत. 90 गोळ्या, सकाळी 1, दुपारी 1, संध्याकाळी 1, असं दररोज 3, सकाळ दुपार संध्याकाळ जेवणाच्या अगोदर घ्यायला सुरुवात केलं तर सगळ्यात महत्वाचं काय व्हायला लागेल, सगळ्यात महत्वाचं, 1 मिनिट, म्यूट ऑल. सगळ्यात महत्वाचं काय होतं, तर हे नोनी काय करतं, नोनी एनहान्स न्यूट्रिएंट ऍब्सॉर्प्शन दिसेल. म्हणजे तुम्ही जे खाल्लंय हे अंगात शोषलं जातं. मी जेवतोय भरपूर, मी अगदी सफरचंद खातो, पेरू खातो, केळी खातो, मटण खातो, दूध पितो, पण पचत नाही. अशा लोकांचा शोषण संस्था वाढायला लागेल, चांगलं पचायला लागेल. दुसरं, हे प्रतिकारशक्ती वाढवतं. तिसरं, पोटाचे आजार बरे करतं. अपचन, बद्धकोष्ठता, पोट साफ होत नाही, आगाग मारते. ओके, पोट दुखत राहतं, पोट गच्च होतं, पोट फुगतं, नळ सरकलाय पोटाचा, काय असेल ते असेल. पोटाच्या आजारासाठी नोनीच्या गोळ्या खायला सुरुवात करा. त्याच्यानंतर तुमचं शरीरातले प्रत्येक पेशीना पेशी निरोगी बनवतं आणि तुमचं शरीर काय करतं, प्रोटेक्ट युअर बॉडी विथ अँटीऑक्सिडंट, म्हणजे तुमच्या बॉडीला विषारी घटकापासून बचाव करतं आणि तुमच्या बॉडीत अँटीऑक्सिडंट जास्तीत जास्त बनवत राहतं. त्यामुळे फ्रेश वाटायला लागेल. आणि एवढंच नाही तर हे तुमचं वजन पण कंट्रोल करायला मदत करायला लागेल. तर आपण नोनी पिले की डायजेशन चांगलं व्हायला लागतं. त्यामुळे वजन संतुलित करण्यासाठी पण तुम्ही नोनीच्या गोळ्या खाऊ शकता. याच्यामध्ये कॅल्शियम आहे, त्यामुळे तुमची हाडं सुद्धा मजबूत व्हायला लागतील. यांनी तुमचा हाय बीपीच्या ज्या लोक बीपीच्या गोळ्या खातात त्यांना बीपीच्या गोळ्या खाऊ दे आता खात असतील तर, पण त्याच्याबरोबर नोनीच्या पण गोळ्या खायला सांगा. काही दिवसानंतर त्यांच्या बीपीच्या गोळ्या आपोआप बंद व्हायला लागतील. ह्याच्यानंतर अजून तुम्हाला जर सांगायचं झालं तर ज्या लोकांच्या अंगाला सूज येते बघा, कधी कधी पाय सुजतात त्यांचे, हे जर पाय सुजत असतील, हात सुजत असतील, अंग सुजत असेल, तर त्या लोकांना तुम्ही नोनीच्या गोळ्या खायला द्या. त्यामुळे त्यांच्या अंगाची सूज आपोआप कमी यायला लागेल. याच्यानंतर ज्या लोकांचं वारंवार तोंड येत राहतं किंवा आपण असं म्हणूया की तोंडात असे अल्सर येत राहतात, तोंडाची दुर्गंधी येत राहते, या लोकांचं ओरल हायजीन सुधारण्याकरता, गुटखा, पान, तंबाखू जे लोक खातात की नाही, या लोकांना नोनीची गोळी ठेव म्हणा तोंडामध्ये, मस्तपैकी छान वाटायला लागेल तुला, तुमचं ओरल हायजीन सुधारलं जाईल. ह्याच्यानंतर तुमची रक्तातली साखर पण कंट्रोल करण्यासाठी ते मदत करतं. कॅन्सरच्या पेशी अजिबात वाढू देत नाही, त्याला प्रतिबंध करतं, प्रतिकार करतं. त्यामुळे नोनी अत्यंत महत्वाचं आहे की प्रत्येक महिलांना तुम्हाला नोनीची गोळ्या द्यायला सुरुवात करा. 90 गोळ्या आहेत, परवडते आणि महिला घेतील, त्यामुळे त्यांचा प्रचंड ह्यातनं फायदा व्हायला लागेल. तर एवढंच नाही तर आता अजून याचे काय फायदे व्हायला लागतील, तर याच्यामध्ये असे इन्झाईम्स आहेत, त्यामुळे हे इन्झाईम्स आपल्याला काय काय फायदा व्हायला लागेल, तर हे जर आता आपण पाहिलं तर आता याच्यामध्ये जे घटक आहेत, या घटकामध्ये जे 8-9 घटक त्यांनी दिलेत, या घटकांचे फायदे काय होतात आपल्याला. पहिला, अँटीबॅक्टेरियल, म्हणजे आपण असं म्हणूया की तुम्हाला काहीतरी पोट दुखत असेल, अँटीव्हायरल, ताप आला असेल वारंवार, डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाईन फ्लू, मलेरिया, अशा लोकांना तुम्ही नोनी पाजू शकता, तापामध्ये याचा फायदा होऊ शकतो.
टाईप 1 कोलॅजन सिंथेसिस, कोलेस्ट्रॉलचा त्रास होत असेल तर, थायरॉइड कमी करण्यासाठी, किंवा गाठ्या असतील कुठे, पोटामध्ये गाठी आहे, ब्रेस्टमध्ये क्लॉट आहेत, युट्रस फायब्रॉइड आहेत, तिथल्या गाठी कमी होण्यासाठी, अॅनाल्जेसिक, गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, वेदना, हे तुम्हाला नॅचरल पेन किलर म्हणून चांगलं काम करायला लागेल. अँटी कॅन्सरचं काम करतं, अँटी ट्युमर, गाठी वाढू देत नाही. त्याच्यानंतर अजून याचा फायदा काय व्हायला लागतो, सगळ्यात महत्वाचं अँटीऑक्सिडंट आहेत आणि याच्यात संधिवातामध्ये सुद्धा चांगल्यात चांगला ते आराम करायला लागतं. संधिवात असेल त्या सगळ्या लोकांना तुम्ही जर नोनी प्यायला दिलं तर याचा भरपूर फायदा व्हायला लागतो. इम्युनोमॉड्युलेटरी, तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. अँटी कॅन्सर म्हणून काम करायला लागतं. अँटी ट्युमर म्हणजे अंगातल्या गाठी ते अजिबात वाढू देत नाही. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्कोपोलेटिन नावाचा एक घटक आहे, तो काय करतो, अँटी फंगल, इसब, खरूज, नायटा, अंगाची खाज, इचिंग होते, अंगाला खाज खुजली होते, डोक्यात कोंडा झालाय, अंगाला चट्टे उठायला लागलेत, हे उठू देत नाही. नोनी प्यायला सुरुवात करा. अंगाचा दाह कमी करतं, वेदनाशामक आहे. हिस्टामिन, हिस्टामिन इनिबिट म्हणजे काय माहितीये का, ऍलर्जी थोडक्यामध्ये. ज्यांना कुठली ऍलर्जी असेल ना तरी अँटी ऍलर्जिक म्हणून ते काम करायला लागतं. संधिवाताच्या कंडिशनमध्ये तुमचा आपण म्हणतो ना तो एक फॅक्टर वाढत चाललाय आतमधला, तर तो संधिवात तुमचा कमी करण्यासाठी भरपूर मदत करायला लागेल. ऍलर्जी कमी करतं, झोप लागत नाही, त्या लोकांची झोप चांगली व्हायला लागेल. मायग्रेन, अर्ध डोकं दुखतं, डोकं दुखत राहतं, त्यांनी नोनी भरपूर प्यायचं. डिप्रेशन, लक्षात राहत नाही, स्मृतिभ्रंश, या सगळ्या लोकांना नोनीच्या गोळ्या चांगल्या काम करतील. याच्याशिवाय त्याच्यात असतं ट्रायटेट्रिपिनॉइड्स, ओके, जे असतं आर्जिजेल मध्ये, अँटी ट्युमर, हिपेटोप्रोटेक्टिव्ह, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण म्हणतो ना कावीळची साथ आहे, कावीळ होते, जॉन्डिस होतो काय लोकांना, ते होऊ देणार नाही. दाह अंगाचा कमी करतं, पोटातले अल्सर कमी करतं, जंत, पोटात दुखत राहतं बारकं बारकं, हे सगळं कमी करतं. त्याच्यानंतर इथं काय लिहिलंय, अँटी हायपर लिमिडेमिक, आपण हायपर ऍक्टिव्ह काय लोक असतात ना, राग येतो, माझी सटकली आहे, ओके, अँटीव्हायरल, साथीचे आजार होऊ देत नाही. आणि इथं एक लिंक दिली आहे बघा खाली, या लिंक मध्ये 40,000 पेक्षा जास्त रिसर्च पेपर आहेत. नोनीने काय काय बरं होतं हे सगळं तिथं लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे नोनीच्या गोळ्या सरसकट घराघरात जाऊ द्या, डब्या जाऊ द्या. त्यांना टॉनिक बायकांना घ्यायला जमत नव्हतं, पण गोळ्या घेतील, खातील. महिला मंडळ, जेंट्स लोक सगळीकडे जायला पाहिजे. मग सगळ्यात महत्वाचं, हे अख्ख्या निसर्गाचा पॉवर हाऊस आहे नोनी म्हणजे, आणि हे तुमच्या हाताच्या बोटावरती आलंय आता. इझी मध्ये वापरा ना, इझी टू यूज. किती घ्यायचे काय तुम्ही खाऊ शकता, जस्ट पॉपअप कॅप्सूल, म्हणजे हातावरती घ्या, आणि स्पिरुलरच्या बाटलीसारखी बाटली आहे बघा ही, सेम तशीच आहे. मस्तपैकी घ्यायचं आणि खाऊन टाकायचं, काहीच हात नाही. पोर्टेबल, कुठं पण नेऊ शकता, गावाला न्या, पिशवीत टाका, तुम्ही खिशात ठेवा, घेऊन जावा, अजिबात गोंधळून जायची काय सुद्धा आवश्यकता नाही. आणि प्रिसाइज डोसेस, म्हणजे तुम्हाला जमेल तेवढे किती खाल्ले तरी चालण्यासारखं आहे. आणि त्याला स्वतःचं लॉंग शेल्फ लाईफ आहे, स्वतःचं लाईफ त्याला स्टे फ्रेश आणि लॉंगर राहतं. सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला नोनीचे फायदेच फायदे आहेत, नुकसान अजिबात बॉडीला ते करतच नाही. इट इज अ प्युअर नोनी, फ्रॉम फ्रूट टू कॅप्सूल, फळापासून डायरेक्ट गोळीमध्ये भरून टाकलंय. त्याच्यामुळं ह्याचा पहिला फायदा काय, ऑफर प्युरेस्ट अँड मोस्ट पोटंट फॉर्म ऑफ नोनी. तुम्ही मार्केटमधल्या कोणाच्या पण आता म्हणतो ना, इंडियन नोनी, मँगो नोनी, परमार नोनी, नोनीवाला विकतो लिटर 2700 3,000 रुपये लिटर, ते टीव्हीला चालेल ना, त्याच्या भन्नाट प्रोडक्ट आहे राव. 400-500 रुपयात घ्यायचं मस्तपैकी, तिथे लोकांचे पैसे किती चालेल, टीव्ही बघतात आणि मागवत बसतात कायच्या काय. आपण स्वतः खाल्लंय, पिल्लंय, वापरलंय, लोकांना सांगा. हेल्थ बेनिफिट प्रचंड आहेत नोनीचे, सगळ्यात महत्वाचं. आणि याच्यामध्ये 90 गोळ्या आहेत, एक गोळी 300 मिलीग्रॅमची आहे, आणि गोळीच्या वरचं कवर शाकाहारी आहे, व्हेजिटेरियन कॅप्सूल शेल, HPMC, गुगलला जाऊन चेक करा. आणि हे आयुष भारत, आयुष सर्टिफाईड प्रोडक्ट आहे, त्याच्यामुळे आपण सगळ्यांना देऊ शकतो. नोनी प्युअर फॉर्म मध्ये आलंय. आणि सगळ्यात महत्वाचं, नोनीच्या बागा आपल्याकडे आहेत. नोनी आपण स्वतः वाढवतो, ओन प्लांटेशन आहे. आपल्या सिद्दीपेठ तेलंगणामध्ये आहे, पांडिचेरीमध्ये आहे. इन हाऊस प्रोसेसिंग आपण करतो, डायरेक्ट कंट्रोल आपल्याकडे, आपण कुणाकडनं नोनीची फळं विकत घेत नाही, आणि आपणच कॅप्सूल तयार करतो, आपण कुणाकडनं बाहेरनं बनवून घेत, मिडलमॅन कुणी ठेवलेला नाही.
त्यामुळे कंपनी सगळं बघते, प्युअर फॉर्म मध्ये येते. 400 रुपये MRP, 320 रुपये DP. किती स्वस्त आलंय बघा आता. पळवा नुसत्या बाटल्याच्या बाटल्या गावागावात 100, 50, 200, 500 बाटल्या गेल्या पाहिजे धप्पाधप. दिसल तिकडं मस्त मोशन मध्ये येऊ. एका बॉटल मागे 80 रुपये मार्जिन आहे. PV 120 आहेत. ओके, SV 145 आहेत. कारण नोनीच्या टॉनिकच्या बाटल्या विकायला तुम्हाला 950 रुपये किंमत होती. हे फक्त 320 रुपये झालं, 1/3 किमतीमध्ये. आणि द्या, महिनाभर जाईल. रोज सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक. महिनाभर बॉटल जाईल. नोनीची बॉटल 14 दिवसात आपण संपवायला सांगायचो. ते पण बरोबर पितायत की नाही पितायत कळत नव्हतं. संपवली की कोणी मागवत नव्हतं. पण डबी ऑटोमॅटिक लोक घेतील. अशा 3, 4, 5 महिने जर त्यांनी नोनी सलग घेतल्या तर त्यांचा प्रचंड फायदा व्हायला लागेल. त्यामुळं गावागावात ते जाऊ द्या. एक्सपिरियन्स द DX अँड डिफरन्स टुडे. आतापर्यंत ज्यांनी कुठलं बाहेरचं नोनी वापरलंय त्यांना आपलं नोनी घेऊन बघा, त्यांच्यामध्ये प्रचंड फायदा व्हायला लागेल. याच्या नंतरचं अजून एक धिंगाणा प्रोडक्ट आपल्याकडे आलंय. त्याचं नाव काय माहितीये का? मोरिंगा कॅप्सूल. मोरिंगा म्हणजे शेवगा बर का, शेवगा. आता झालंय काय, सगळं आपलंच आहे पण आपल्याला माहितीच नाही. तुझं आहे तुझपाशी, परी तू उपाशी. त्यामुळं मोरिंगा कॅप्सूल ह्या खूप औषधी आहेत. आणि मोरिंगाला काय म्हणतात माहितीये का? मार्वलस मोरिंगा गिफ्ट फ्रॉम नेचर. निसर्गाची एक अनमोल देणगी आहे ते. आणि त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं ड्रमस्टिक म्हणजे शेवग्याचं झाड. सगळ्यात महत्वाचं, याच्यामध्ये भरपूर जीवनसत्व असतात, खनिज क्षार आहेत, अमायनो ऍसिड बॉडीला अत्यंत महत्वाची असतात. अमायनो ऍसिड बॉडीत असतील तरच प्रोटीन तयार होतं. अमायनो ऍसिड सगळ्यात महत्वाची. अमायनो ऍसिड आपल्या बॉडीमध्ये 11 तयार होतात, पण 9 मला बाहेरच्या जेवणातनं आली पाहिजे. आणि बाहेरच्या जेवणातनं जर 9 अमायनो ऍसिड आलीच नाही तर प्रोटीन बनणारच नाही. आणि जर प्रोटीन बनलंच नाही किंवा कमी बनलं तर तुमची वजन वाढणार नाही, उंची वाढणार नाही, ताकद वाढणार नाही. एखाद्या महिलांना मुलं होणार नाहीयेत, एखाद्याचा स्टॅमिना कमी राहायला लागेल, वाटेल ते व्हायला लागेल. त्यामुळे प्रोटीन अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्याकरता बेस असतो अमायनो ऍसिड. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, हे आपल्याकरता एक चमत्कारिक झाड आहे. याच्यामध्ये 92 प्रकारची पोषक तत्व आहेत आणि 46 प्रकारचे अँटीऑक्सिडंट आहेत फक्त शेवग्याच्या झाडामध्ये. वर्ल्ड क्लास. आणि मग सगळ्यात महत्वाचं काय, न्यूट्रिशनल पॉवर हाऊस. पौष्टिक पॉवर हाऊस म्हणून आपण त्याला ओळखतो. हे तुमचं आरोग्य सुधारतं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन A, B1, B2, B6, C, व्हिटॅमिन C आणि व्हिटॅमिन E आहे. त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे, पोटॅशियम आहे, आयर्न आहे, मॅग्नेशियम, फॉस्फरस. आणि हे किती पण खाण्यात आलं तरी तुमचं वजन वाढणार नाही, लो इन फॅट. आणि त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल वाढणार नाही. त्यामुळे BP डायबिटीसच्या पेशंटला बिनधास्त द्यायला सुरुवात करा. आता मोरिंगाचे फायदे काय होतात, तर मोरिंगामध्ये योगर्ट पेक्षा 2 पट जास्त प्रोटीन आहेत, गाजरापेक्षा 4 पट जास्त व्हिटॅमिन A आहे, केळांच्या पेक्षा 3 पट जास्त पोटॅशियम आहे, दुधापेक्षा 4 पट जास्त कॅल्शियम आहे आणि संत्री मोसंबीच्या पेक्षा जास्त याच्यामध्ये व्हिटॅमिन C चं प्रमाण दिलंय. त्याच्यामुळं मोरिंगा तुमच्या खाण्यामध्ये भरपूर असायला पाहिजे. आता एक कुठं काम करतं नीट बघा. सगळ्यात महत्वाचं, वात आणि दोष असतील ना, वात आणि कफदोष, ते निवारण करण्याचं काम करतं मोरिंगा. त्याच्यानंतर लघु, तुम्हाला पचनाच्या तक्रारी असतील तर त्या पचनाच्या तक्रारी चांगल्या करायला लागतं. दीपना, पचन संस्था सुधारते. रोचना, तोंडाची चव सुधारवतं. कशरा, त्याच्यामुळे अल्कलाईन आहे, ऍसिडिक नाही. तिखटा म्हणजे कडू चवीला, आपण म्हणतो ना कडू चव आपली भागली पाहिजे पोटाची, ती यातनं मिळायला लागते. संग्रही म्हणजे ज्या लोकांना जुलाबाचे त्रास होतात त्यांना जर मोरिंगा दिला तर जुलाब थांबतात. शुक्रला म्हणजे ज्या पुरुषांचा स्पर्म काउंट कमी आहे, सिमेंट क्वांटिटी कमी आहे, मूल होत नाही, इम्पॉर्टन्सी आहे, त्यांना आपण खायला देऊ शकतो. त्याच्यानंतर हृदया, हार्ट साठी भरपूर चांगला आहे. इट इज अ कार्डियक टॉनिक. हृदयाचे कुठले आजार असतील तर त्याला आपण या मोरिंगा देऊ शकतो. याच्यानंतर विद्रही म्हणजे ज्या लोकांना गळू आले, गळू काहीतरी असे गोळे गोळे अंगाला यायला लागलेत, असे जे असतील ना, त्यांचे गळू कमी होण्यासाठी आपण त्यांना मोरिंगा देऊ शकतो. त्याच्यानंतर स्वयथू म्हणजे इन्फ्लेमेटरी, ज्यांना आगाग होते, जळजळ होते अंगामध्ये, छातीमध्ये, पाठीमध्ये, टॉयलेटमध्ये, ती कमी व्हायला लागते.
क्रिमी, पोटात जंत झालेत, ओके, अल्सर झालाय, पोट साफ होत नाही, त्या लोकांना आपण देऊ शकतो. मेद, ज्यांना वजन कमी करण्यासाठी आपण मोरिंगा देऊ शकतो. विष, ज्यांना म्हणजे काहीतरी फूड पॉइझन झालंय त्यांच्यासाठी आपण देऊ शकतो डिटॉक्स करण्यासाठी. प्लीहा, स्प्लीनचे आजार जे असतील ते कमी करतं. आणि गुळमा, सगळ्यात महत्वाचं, ज्यांना पोटात ट्युमर झालाय, पोटात गाठ झाली, ओके, प्रतीक आपण एक काल मीटिंग घेतली बघ, आपल्याकडे पोटाचा पेशंट होता, पोटात गाठ झालीये, त्याच्यामुळे ज्यांना पोटात गाठ झाली, पोट कठीण लागते, पोटात गाठी लागतायत, त्या लोकांना मोरिंगाच्या गोळ्या खायला द्या, शेवग्याच्या शेंगा खायला सांगा, शेवग्याची भाजी खायला सांगा, उकडून शेवगा खायला सांगा, आणि आपल्या सगळ्यात महत्वाच्या मोरिंगाच्या गोळ्या त्यांना द्या. मोरिंगाचे फायदे काय काय होतात? अशक्तपणा घालवतं, हाडांचे आजार घालवतं, श्वसन संस्था सुधारवतं, किडनी स्टोन काढून टाकतं, ताणतणाव कमी करतं, डिप्रेशन कमी करतं, अंगाची सूज कमी करतं, दाह कमी करतं, पचन सुधारवतं, एनर्जी वाढवतं, इम्युनिटी वाढवतं, मेटाबॉलिझम, चयापचय क्रिया तुमच्या केसांच्या करता आणि त्वचेकरता सुंदर आहे. हार्मोन इम्बॅलन्स महिलांच्या मध्ये होतो, त्यांच्याकरता मोरिंगोच्या गोळ्या सोबत नोनी आणि स्पिरुलिना द्या ना, त्रिमूर्ती आपली मस्तपैकी अल्कलाइन बॉडी. त्यामुळं ज्यांचा अंगात पाणी साठतं बघा, पाणी म्हणतो ना आपण त्याला, काहीतरी एक नाव आहे, म्हणजे पाणी बॉडीमध्ये स्टक व्हायला लागतं, ओके, ते अंगात पाणी धरलं की नुसतं थुलथुलीत माणूस दिसतो, त्याची डेअरी झाला लागते अशी पाणी हल्ल्यासारखी, अंग थुलथुलीत होतं. अशा बॉडी जर पाणी धरलंय ना, तर त्यांचं पाणी कमी करायला बॉडीतलं तुम्ही त्यांना मोरिंगो खायला द्या. ज्यांच्या पोटात गॅस झालाय, ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे, ज्यांचा हाय बीपी आहे, इट इज अ फॅट बर्नर, आणि ज्यांना चमका निघतात अंगामध्ये, मसल क्रॅम्प येतो, मसल क्रॅम्प यायचं कारण प्रोटीन कमी आहे बॉडीमध्ये. दादा प्रोटीन वाढव ना, मग प्रोटीन कुठनं द्यायचं? स्पिरुलिना, मोरिंगो, नोनी, यातनं तुमच्या बॉडीचे मसल क्रॅम्प सगळे निघून जायला लागतील. मोरिंगाच्या कॅप्सूल कशा आहेत माहितीये का? पॉवर हाऊस, फ्रेश ल्यूज पासून बनवल्या आहेत, इझी टू यूज, पोर्टेबल, कुठे वापरू शकता, गोंधळून जाऊ नका. मस्तपैकी 3 ते 6 गोळ्या दररोज खा, सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक, 90 गोळ्या आहेत. मस्तपैकी तुम्हाला 1 महिनाभर बॉटल जायला लागेल. एक मोरिंगोची द्या, त्याच्यानंतर एक नोनीची द्या, एक स्पिरुलिनाची द्या, आणि एक चहाचा डावा, कमॉन डेक्सन, एक पेस्ट आणि एक चहा, डिंगचॅक एकदम मस्तपैकी. त्याच्यामुळे सगळं द्या, याचा भरपूर तुम्हाला फायदा व्हायला लागेल. डेली सप्लिमेंट फॉर एव्हरीवन, प्रत्येक लहान बाळापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना द्या. याचं सुद्धा गोळीचं कव्हर आहे शाकाहारी, आयुष सर्टिफाईड प्रोडक्ट, व्हेजिटेरियन शाकाहारी लोकांच्या करता वरदान आहे. ऍथलीट्स जे खेळामध्ये घेतात, जे कंपनीत काम करतात, व्यावसायिक आहेत, त्यांना द्या. ज्यांना आरोग्याबद्दल जास्त काळजी वाटते अशा सगळ्या लोकांना हे खायला प्यायला द्या. MRP 400, DP 320, दोन्ही डब्या मोरिंगो आणि नोनी, दोन्ही डब्या 400 रुपये छापील किंमत आहे. 320 तुम्हाला, 120 PV. त्याच्यानंतर एक आहे शेवटचं प्रोडक्ट, मल्टी क्लीनर, ऑइल ग्रीस क्लिनिंग, फ्लोर फरशी पुसायला आलं, गाड्या धुवायला आलं, ऑइलचे डाग, ग्रीसचे डाग तुमचे निघणार. हे जे मल्टी क्लीनर आहे आता माझ्या हातामध्ये, हे मल्टी क्लीनर जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात महत्वाचं, याच्या काय करायचंय की तुम्हाला जर आता फरशी पुसायची असेल महिलांना, तर फक्त 10 मिली घ्यायचंय, 10 मिली घ्यायचंय, त्याच्यामध्ये 4 लिटर पाणी, तुम्हाला 1 BHK का 2 BHK का 3 BHK सगळा पुसून होईल. रोज 10 मिली जर तुम्ही घेतलं तर 250 मिली झालं, महिनाभर बाटली जातीये फक्त 5 रुपयाला दररोज. एवढं स्वस्त कुठेतरी मिळतं का? आणि नको ते वापरताय, मग तुमच्या हाताला काहीतरी उठायला लागले, चट्टे उठतात, खास उठते, डाग सुटतात, गुग्र वास येतो. नॅचरल मस्तपैकी, वाव, मस्त स्मेल यायचा. त्यामुळे हे वापरा. त्याच्यानंतर जर तुम्हाला कार धुवायची असेल तर 20 मिली घ्या, ओके, आणि 20 मिली जर तुम्ही घेतलं साधारणपणे 1 लिटर पाण्यामध्ये, कार तुमची चकाचक दिसायला लागेल. तुम्ही कार धुवायला मस्तपैकी 200-300 रुपये घालवता, त्याच्याऐवजी एक घेतलं, महिनाभर होईल ना मस्तपैकी. तुम्ही धुवा, नाही तर तुमच्या कुठल्या एखाद्या सिक्युरिटीला धुवायला सांगा, तुमची कार उठून दिसायला लागेल. आणि जर इंडस्ट्रियल डाग पडलेत, कपड्यांना पडलेत, किंवा ग्रीसचे डाग आहेत, पडद्यांना डाग पडलेत, जातच नाहीत, तर असं जर असेल तर तुम्हाला काय करायचंय, 15 मिली घ्यायचे 300-350 मिली पाण्यामध्ये, म्हणजे भरपूर परवडतंय. असे भरपूर प्रोडक्ट आपल्याकडे आले, ते वापरा आणि मस्तपैकी हेल्दी राहा. आणि नवीन वापरा. हे बघा, सगळी MRP DP तुमच्या समोर मांडतोय.
लोणीचे कॅप्सूल मॉरिंगो 320 रुपये, मसाला टी 375 रुपये, तुळसी हानी, फ्लोरल हानी हे पण 400 डीपी आहे. आणि मल्टी क्लिनर 2 भागामध्ये, एक अर्धा लिटरची बाटली आहे, एक 1 लिटरची बाटली आहे. 1 लिटरची बाटली तुम्हाला थोडी परवडेल, सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे हे वापरा, ह्याचे तुम्हाला भरपूर फायदे व्हायला लागतील. अशी आपली एक छोटीशी मीटिंग झाली. त्यामुळं प्रोडक्ट आपल्याकडे भरपूर आले, हे प्रोडक्ट वापरा आणि या प्रोडक्टचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा घ्यायचा आहे. हे जर आपण वापरलं